तर पाहू शकता मंडळी, ॲग्रीपॉवर घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी सगळ्यात मजबूत मशीन. म्हणजे भारतात कोणतीही एवढी मजबूत मशीन नसेल. पाहू शकता की ह्या मशीनवर जवळपास माझं वजन आहे 80 ते 85 किलो वजन आहे माझ्यावालं. या मशीनवर मी पूर्णपणे भार देऊन आणि पूर्ण लात मारून पूर्ण हे टेस्ट करून दाखवत आहोत तुम्हाला. तर या मशीनची मजबूतीसुद्धा पाहू शकता. आणि ही मशीन आहे ॲग्रीपॉवरचे टोकन यंत्र मशीन. नमस्कार मंडळी, मी गौरव राऊत. आज आपण पाहणार आहोत ॲग्रीपॉवरचे 12 दाती टोकन यंत्र. तर या मशीनची आपण सुरुवातीला फॅसिलिटी पाहून घेऊ काय काय आहे. तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर आहे सबसिडी. ठीक आहे, भारतातली कोणतीच मशीन अशी नाही आहे की ज्यावर सबसिडी आहे. आणि सबसिडी आहे हे ओळखायची कशी, हे सर्वात महत्त्वाची विषय आहे. तर हे CTR नंबरशिवाय कोणतेही सबसिडी पात्र राहणार नाही. तर हे महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर आहे मशीनची बॉडी पाहू शकतो आपण. पॉलीकार्बोनेट मटेरियलने बॉडी बनलेली आहे. व्हर्जिन मटेरियलने ही पूर्ण बॉडी बनलेली आहे मशीनची. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मजबूतीसाठी जे आपण यामध्ये हे केलेलं आहे, तर हे आहे स्टीलच्या प्लेटा. कोणत्याच मशीनला हे स्टीलच्या प्लेटा आहे नाही मार्केटमध्ये. जर तुम्ही मशीना पाहिल्या असेल तर कोणत्याच मशीनला हे स्टीलच्या जे प्लेटा आहे हे नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे, आपल्या मशीनला हे प्लेटा आहे. त्यानंतर स्टेनलेस स्टीलचा हा दात आहे. त्यानंतर हे जे मेटल सपोर्ट आहे, हे बघा, हे मेटलचा सपोर्ट आहे या मशीनला. ठीक आहे, आतमध्ये जो शाफ्ट आहे यामध्ये तो मेटलचा आहे. त्यानंतर विंडो कॅप आहे. जसं की अंतर करण्यासाठी जे विंडो कॅप लागतात, म्हणजे हे जे स्क्रू आहे हे काढा लागतं. तर त्यासाठी पूर्ण मशीन खोलावं लागते. मार्केटमध्ये मशीन पाहायची, पूर्ण मशीन खोलायला लागते. या मशीनमध्ये, आपल्या मशीनमध्ये विंडो कॅप दिलेले आहे हे स्पेससाठी, नट काढायसाठी. ठीक आहे, त्यानंतर मेटलचे गिअर आहेत मशीनमध्ये. मेटलचे गिअर हे भारतातली कोणतीच मशीन देत नाही. मेटल गिअर आहे. बाकीच्या मशीनमध्ये प्लास्टिकचे असतात, तर आम्ही मेटलचे बनवलेले आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या मशीनसोबत जवळपास 20 प्रकारच्या डाई देतो. आणि वेगवेगळ्या बियाण्यासाठी वेगवेगळी डाय आहे. जसे की तूर, कापूस, चना, ज्वारी, बाजरी, मका, हे असे अलग अलग प्रकारचे तुम्ही बियाणे यामध्ये पेरू शकता. आणि पाहू शकता इथं प्रत्येक डाईचं जे हे आहे होल, हे वेगवेगळ्या साईजचं आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या साईजचे आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे, किती प्रमाणात बियाणे पाहिजे हे तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर आता आपण पाहणार आहोत या मशीनमध्ये अंतर किती होतात आणि कसे होतात. तर याला आपण म्हणतो स्पेसर पट्टी. ठीक आहे, स्पेसर प्लेट म्हणतो. तर हे प्लेट आहे 9 नंबरची. तर 9 नंबरच्या प्लेटचं काम काय आहे, तुम्ही जर हे मशीनला लावली तर येणे अंतर होते 7 इंच. ठीक आहे, 8 नंबरची स्पेसर पट्टी आहे ही. त्या 8 नंबरच्या स्पेसर पट्टीने 8 इंच अंतर होऊ शकते. आणि त्यानंतर 16 इंच सुद्धा अंतर होऊ शकते. ठीक आहे, आता ही आहे 7 नंबरची स्पेसर पट्टी. तर येणे अंतर होते जवळपास 9 इंच. या मशीनने या स्पेसर पट्टीने अंतर होते 9 इंच. ठीक आहे, हे जे स्पेसर पट्टी आहे तर हे आहे 10 नंबरची. तर हिने अंतर 13 इंच होऊ शकते. त्यानंतर 6.5 इंच पण अंतर यामध्ये होऊ शकते. तर हे झालं स्पेसर पट्टीचं. तर असे वेगळं अंतर अजूनसुद्धा करू शकतो. हे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलेले आहे तितक्या म्हणजे ते जे नट आहे, स्क्रू आहे, तेच खोलूनसुद्धा आपण अंतर कमी जास्त करू शकतो. जसं की 5.5 इंच आता मशीनसोबत आहे, बनवून येतात. त्यानंतर 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 9 इंच, 16 इंच, 21 इंच, 33 इंच एवढे अंतरसुद्धा करू शकता. जवळपास 10 प्रकारचे अंतर तुम्ही या मशीनमध्ये करू शकता. तर आता आपण पाहणार आहोत मंडळी, दाताची डिप्ट किती खोल जाऊ शकते. म्हणजे यामध्ये आपल्या मशीनमध्ये दाताचे पण अंतर म्हणजे खोली कमी जास्त करू शकतो. तर ही बघा, ही जर कॅप लावून असेल तर 2.5 इंचाचा दात असतो हे. ठीक आहे, 2.5 इंच बियाणं आतमध्ये जाईल. ठीक आहे, डिप्ट आतमध्ये खोल बियाणं 2.5 इंच जाईल. आता जसं की आपण जर कापूस, सोयाबीन अशा प्रकारचे जर आपण बियाणे जर पेरत असू तर बियाण्याची जे खोली आहे हे 1.5 इंच पाहिजे. तर आपण स्पेशली मॅन्युफॅक्चर करून घेतलेलं आहे हे डिपबोर्ड. ठीक आहे, याला आपण डिपबोर्ड म्हणतो. हे जर लावलं तुम्ही, हे अशा प्रकारे म्हणजे हे प्लेट काढावी लागतात. त्यानंतर हे इथं लागते. ठीक आहे, तर याच्या साह्याने हे फक्त 1.5 इंच आतमध्ये बियाणं टाक. जसं की कापूस आहे, सोयाबीन आहे, हे जे बियाणे आहेत हे जास्त खोल गेले तर हे बाहेर उगवत नाही. त्यासाठी हे डिपबोर्ड आपण बनवलेलं आहे. हे स्पेशल आपल्या मशीनसाठी आपण बनवलेलं आहे. याची किंमत फक्त 30 रुपये पर पीस आहे. हे मशीनसोबत नाही आहेत, हे तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं. तर आपण पाहिलेली आहे सगळी मशीनची माहिती, कशा प्रकारे हे मशीन काम करते किंवा सगळं. तर या मशीनची प्राईस किती, तर या मशीनची प्राईस आहे 6,700 रुपये. आणि याच्यावर सबसिडी आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर सबसिडीसाठी तुम्हाला DBTवर अप्लाय करावं लागतं. आणि तुम्हाला हे मशीन जर लागत असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा आपली वेबसाईट आहे तिथं जाऊन पण व्हिजिट करू शकता. धन्यवाद.